गलमेवाडी लवकर फिल्डिंग लावावी. येस, सर्व संघांना सांगण्यात येते की आपल्या डोळ्यावरील गॉगल आणि डोक्यावरील कॅप रिमूव्ह करायचे, कारण आपण जर पाहिलं तर ज्योतिर्लिंग 11 घोटेल संघातील एक आपले खेळाडू म्हणजेच बाबासाहेब पवार साहेब यांच्या मातोश्री काल रात्री त्यांचं आकस्मिक असं निधन झालं. त्यांना आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. तरी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण आपल्या डोळ्यावरील गॉगल आणि डोक्यावरील कॅप रिमूव्ह करायची आहे. ज्यावेळेस एक साथ सावधान सावधान असं म्हटलं जाईल त्यावेळेस सर्व खेळाडू सावधान होतील. आणि आपल्या मधीलच एक खेळाडू बाळासाहेब पवार साहेब यांच्या मातोश्रीनं आपण आपल्या घोटील गावातील आहेत खेळाडू, ज्योतिर्लिंग 11 घोटील संघाचा तो खेळाडू आहे. त्यांच्या मातोश्रीचं काल आकस्मिक निधन झालं. त्यांना आपल्या संपूर्ण घोटीलवासियांकडून आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. तरी सर्व खेळाडूंनी जे बसलेत त्या ठिकाणी त्यांना देखील विनंती करतो, आमचा आवाज आपल्यापर्यंत जात नाहीये, मात्र लक्ष द्या. जे आजूबाजूला खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो. येस मित्रांनो, लक्ष द्या. आपल्या डोळ्यावरील गॉगल आणि डोक्यावरील कॅप रिमूव्ह करा. डोळ्यावरील गॉगल आणि डोक्यावरील कॅप रिमूव्ह करा, कारण आपल्या गोटील गावातील एक खेळाडू बाळासाहेब पवार साहेब यांच्या मातोश्रींना आपण या ठिकाणी यथोचित अशी श्रद्धांजली वाहणार आहोत. GTC लाईव्हच्या माध्यमातून देखील ते दाखवण्यात येत आहे. बॅट्समन आपण देखील थोडस सहकार्य करायचंय. मानेगाव संघ एक साथ सावधान घे, सावधान. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. बाळासाहेब पवार साहेब यांच्या मातोश्रीच्या आत्म्याला चिरशांती लाभो असं आम्ही या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जाऊयात या पुढील मॅच आपण ऐकणार आहोत आर्यन सरांना. क्षेत्ररक्षण लवकर सजवावे. लवकरच्या लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. गलमेवाडी एक चेक क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं. गलमेवाडी संघ चार रनाची पेनल्टी असेल गलमेवाडी संघाला. प्लेयर नाहीये त्यामुळे प्रत्येक 2 धावांची अशी 2 खेळाडूंची 4 धावांची पेनल्टी. चला मॅच सुरू करा. पंच मॅच सुरू करा. आपण जर पाहिलं तर दुर्गेशदा आपल्याला 4 धावांनी पॅनलाइज केलं गेलं, कारण आपला
12 आणि आपला एक खेळाडू नाहीये म्हणून त्या 2 धावा अशा आपल्याला 4 धावांनी पॅनलाइज केलंय. मॅचच्या आधीच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतो, परत आपण म्हणताल की पेनल्टी कुठली, म्हणून सर्व स्पष्टीकरण आपल्याला सांगण्यात आले. हॅलो हॅलो, चला मॅचला सुरुवात करा. पंच एक ओव्हर समाप्तीच्या नंतर धाव संख्या पोहोचले 8च्या घरामध्ये.
धाव संख्या 13. हॉलंडर तयार राहावे. लेफ्टी बॅट्समन आलेला आहे. साहिल जाधव, सुयश जाधव लेफ्टी बॅट्समन आलेला आहे. गेम नंतर खेळा, पहिले इथे लक्ष द्या. सचिन पवार लेफ्टी बॅट्समन आलाय. बॉल गेला तर तुमच्याकडून 80 रुपये घेण्यात येईल. विकेटचं पतन. 0 धाव संख्या बनून अभिषेक आव्हाड. लास्टच्या चेंडूवर पण विकेट घेतली आहे. दोन ओव्हर समाप्तीच्या नंतर धाव संख्या पोहोचले 13च्या घरामध्ये. बॅटिंग ते नाव काय?
संघाची धावसंख्या 18. वन डे डीच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल. तीन ओव्हर समाप्तीच्या नंतर धाव संख्या 25. तीन ओव्हर समाप्तीच्या नंतर धाव संख्या 25. गोलंदाजीसाठी अनिल लास्टचं शतक घेऊन रोहनने लास्टच्या बॉलवरती षटकार मारलेला तोच बॅट्समन रोहन. बघूया काय करतोय आपल्या टीम साठी. लास्टचं शतक आहे, हाणामारीचं शतक. या शतकामध्ये कम से कम 10-15 धाव तरी आले पाहिजेत. 40+ होईल. बोललो तो या बॅट्समन मध्ये क्षमता आहे, ती क्षमता घेऊन खेळतोय रोहन. 3 चेंडू 34 धावा. गावावरून खेळण्यासाठी आलेला आहे रोहन. गावावरून आला तसेच फटके मारतोय, गावठी फटके मारतोय. जेलची सत्य होती पण जेल सोडलाय. लास्टचे 2 चेंडू बाकी आहेत. एक षटकार येईल का गोलंदाज डॉट चेंडू टाकेल.
रोहनच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. वाईट प्लस 1D 2 धावा ऍड केला जाईल. पुन्हा एकदा वाईट. हा कडक षटकार. बोलवतो याच्यामध्ये क्षमता आहे. ती क्षमता घेऊन रोहन धाव संख्या 45 च्या घरामध्ये बोलवतो. लास्टचा चेंडू. या धावावरती षटकार आला तर 50 प्लस होईल. चौकार आला 49 होतील. बघूया लास्टचा चेंडू. रोहन काय करेल लास्टचा चेंडू. त्याच्यामध्ये क्षमता आहे. वाईट चेंडू. गोलंदाजी थोडीशी खराब होत आहे. लास्टचा चेंडू रोहन साडे. चेंडू टाकलाय रोहन. मिस झालाय. निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या झाले 46 आणि पॅनल्टीच्या 4 धावा ऍड करण्यात येईल. पण टार्गेट असेल 51 चं. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. मानेगाव लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. ह्याच्यानंतर विनर विनर खेळवण्यात येणार आहे. गलमावाडी तुमचे 2 ओपनरचे. मानेगाव लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे.
जय हनुमान मानेगाव संघ लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याकडे टाइम कमी आहे आणि मॅची खूप आहेत. पंच मॅच स्टार्ट करा. पहिला षटक घेऊन वसंत बाबा. पहिला चेंडू सुरेख असा टोलवलाय. क्षेत्ररक्षण आहे खाली आणि झेल घेतलेली आहे. पहिलेच विकेटचं पतन. स्वप्नीलला 0 वरती पत. गलमेवाडीने पहिल्याच घरी गारद झालेला आहे. 0 वरती त्यांची जागा भरून तर त्यांची जागा पंच जरा स्पीडअप घ्या. आपल्याकडे टाइम कमी आहे. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. पुढील चेंडू वसंत गणेश साडे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चेंडू टाकलाय. सुरेख असा टपली मारलेली आहे. क्षेत्ररक्षक धावताय. 1 टपी 2 टपी चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. तिसरा चेंडू टाकण्यासाठी वसंतनी चेंडू. सुरेख असा चेंडू. निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी. 1 चौका आल्यानंतर कशी गोलंदाजी करावी त्याचं लास्टचा चेंडू. हायवे मध्ये बॉल. झेल मिस फिल्डिंग. बघूया 2 धाव तर पूर्ण झालेत.
तिसरी धाव सुद्धा पूर्ण केले का बघा, क्षेत्ररक्षण चेक करा. चौकार आहे. 4 रन. स्कोर 10. 1 ओव्हर समाप्तीच्या नंतर धाव संख्या 10. एक ओव्हर समाप्तीच्या नंतर धाव संख्या 10. हरिदास पवार बघा काय फॉर्मल ड्रेसिंग मारून आलेले आहेत. दुसरं षटक घेऊन टीमीसाठी विशाल. बघूया पहिला चेंडू टाकलाय, हुक केलाय स्वतःच्या अंगाला लावून आणि फेकलाय. रनआउटची संधी आणि ते मिस फील्डच्या मुळे 2 धावा कंप्लीट. विशालचा दुसरा चेंडू अनिल सडे. विकेटचं पतन. अंपायर थोडं स्पीडअप, प्लेयर थोडं स्पीडअप करावे. तुम्हाला आयोजक सांगतायत, वारंवार सांगतायत. येस 12 धावा संख्येवर आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्याला. नवीन फलंदाज ओंकार आपल्याला पाहायला मिळतोय. यस पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. पंचांची नजर, घारीची नजर आपल्याला पाहायला मिळते. यस क्षेत्ररक्षणामध्ये 5-6चं क्षेत्ररक्षण असतं, एका बाजूला 6 लावलेत, त्यामुळे पंचांची नजर, घारीची नजर. चला टाइम घेऊ नका. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. मानेगाव संघ पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. नो बॉलचा इशारा आलाय आणि या चेंडूवर धावा आल्या, त्या म्हणजे एकच धाव. 2 धावा आताच्या या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा धावसंख्येवर. उघडा डोळे, पहा नीट पुढचा चेंडू. फ्री हिटची संधी. अपील जरूर केली आहे, अपील केली आहे. डॉट डिलिव्हरी.
सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. खेळाडू तैनात आहे. वा बाई वा, जेल स्वरूपात मात्र खेळाडू बाद होतोय. आज जर पाहिलं तर दोन खेळाडूंची कमी पाहायला मिळतीये गलमेवाडी संघाला. एसबी ची कमी जाणवेल कुठेतरी. एसबी थोडासा लेट आला होता संपत. आता मात्र दुर्गेशला सर्व जबाबदारी घेऊन खेळावी लागेल. कॅप्टन्सी नॉक खेळावी लागेल. 51 धावांचा पाठलाग करायचा तर दुर्गेशला शेवटपर्यंत खेळावं लागेल. दुर्गेशकडे पाहिलं तर क्षमता आहे, नजाकत आहे, ताकद आहे, चौकार षटकार मारू शकतो. जबाबदारी घेऊन खेळावी लागेल. कॅप्टन्सी नॉक खेळावी लागेल हरिदासला. मग केटी स्पोर्ट्सचे सर्व दुर्गेश दादांना खेळावं लागेल. जर्सी नंबर 18 चिकू सारखी संयमी खेळी करावी लागेल. त्याला मस्करवाडी संघ आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवून ठेवायचा आहे. मस्करवाडी संघ आपण आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवून ठेवायचा आहे. दो संघ जिंकेल तो मस्करवाडी. मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 सोबत खेळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. थांबवून ठेवलं, आकडून ठेवलं. डॉट डिलिव्हरी सांगता आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आणि संघाची धावसंख्या जाऊन पाहिलं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. धावसंख्येवर 15 धावा झालेत. 51 धाव्यांचा पाठलाग करत असताना 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता पाहिजेत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत. 12 चेंडू 36 ची गरज आहे. पहा पूर्वार्धामध्ये एका ओव्हर मध्ये 26 आल्या होत्या. दुर्गेश मोठे फटके मारावे लागतील. रोहन स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्कवर रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे कारण अजून देखील आपल्याला 10 ते 12 मॅचेस अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. पहा दुर्गेश म्हटलं होतं ना, दुर्गेशकडे ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे. आणि दुर्गेश मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो, मानला जातो. आणि तोच दुर्गेश आता मात्र स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन्सी नॉक खेळावी लागेल दुर्गेशला. एकवीस धावा धावसंख्येवर. कॅचची संधी होती. 30 सर्कलच्या खेळाडूच्या हाताला ब्रश करून चेंडू जातोय. एकच धाव तोपर्यंत पूर्ण केली जाईल. मोठे फटके मारावे लागतील. सिंगल डबलचे फटके खेळून चालणार नाही. चला थोडासा स्पीडअप ठेवा. पंच आपल्याला देखील विनंती असेल. आज पंचांचं पॅनल पाहिलं. पवार सर असतील, कुंभार सर असतील, संपूर्ण पॅनल आपलं पाटण तालुका एकवाडी एक संघ पंच पॅनल. फुलटॉस चेंडू, ज्युसी लॉलीपॉप चेंडू. वा बाई वा, सूर्य कसा फटका. छत्रपतींचा छावा आणि षटकार मारला भावा. काय सूर्य कसा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या 28. सुरेख अशी फलंदाजी चालू आहे ओमकार यांची. थोडासा स्पीडअप घ्यावे. सुयश जाधव, साहिल जाधव, गेम नंतर खेळा, पहिला बॉल आणून द्या. चौथा चेंडू रोहन यांचा ओमकार साठी. डॉट. सुरेख अशी गोलंदाजी रोहन गावावरून खेळण्यासाठी आलेला आहे. पाचवा चेंडू, चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षण आणि कॅच ड्रॉप.
लास्टचा चेंडू शिल्लक आहे. येस धन्यवाद आर्यन दादा. आपण जी कॉमेंट्रीची धुरा सांभाळली तर त्याबद्दल धन्यवाद. आता आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. आता जर पाहिलं तर 51 धावांचा पाठलाग करायचा होता आणि संघाची धावसंख्या 29 वर स्थिरावली होती आणि कुठेतरी सूर्यप्रकाशाचा व्यत्यय आणि 30 धावसंख्येवर झालेले आहेत. आणि आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 6-21 समीकरण आहे. आता मात्र दुर्गेश स्वतःकडे स्ट्राईक घेतली. का मी स्ट्राईक घेतली याचं उत्तम उदाहरण दुर्गेश देताना पाहायला मिळतोय. कोणता गोलंदाज असेल आता जे स्लॉट षटक हाणामारीचं षटक घेऊन येईल. चला मस्करवाडी नंबर 1 मोरिया 11 मस्करवाडी विक्रांत दादा कॅप्टन या लगेचच. युट्यूब पहा मित्रांनो, कारण माईकचा आवाज कमी आहे त्यामुळे युट्यूबवर ज्या सूचना दिल्या जातील त्या सर्व संघांनी फॉलो करा हे आम्ही वारंवार सांगतोय. तरी मस्करवाडी नंबर 1 मोरिया 11 मस्करवाडी संघ कॅप्टन आपला लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवा. मस्करवाडी संघ विक्रांत म्हणजे 2 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे त्या म्हणजेच 19 धावा. 6-19 समीकरण. हे काही क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 3 चेंडू मध्ये देखील 18 धावा बनतात आणि 1 चेंडू मध्ये 1 धाव देखील निघत नाही. चतुर चालाकीची गोलंदाजी पाहायला मिळतीये. 1 धाव. आता येणारे 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. 5-18 समीकरण. प्रॉपर 3 कनेक्ट करावे लागतील दुर्गेशला ही मॅच जिंकायची असेल तर. एलिव्हेशन कुठेतरी बसलाय. कॅचेटचा कॉल आहे. दुर्गेशच्या हातामधून बॅट मात्र नाही सडली आहे आणि सूर्य कसा झेल. संपलाय दुर्गेशचा खेळ. चला नवीन फलंदाज लगेचच जायचंय आणि मस्करवाडी नंबर 1 शेवटचा कॉल असेल. मस्करवाडी नंबर 1 शेवटचा कॉल असेल. मस्करवाडी नंबर 1 कॅप्टन आपण लगेचच टॉस का बॉस या मंचाजवळ यायचंय. मस्करवाडी नंबर 1 मोरिया 11 मस्करवाडी संघ आपला कॅप्टन लगेचच आपण पाठवायचा आहे व्यासपीठाच्या दिशेने. आता येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी पाहिजे ते म्हणजेच 18 धावा. ईशकडे ती क्षमता आहे. आयुषकडे क्षमता आहे. आयुष आघाडीला येणारा फलंदाज आज मात्र कुठेतरी लेट आलाय. नवीन फलंदाज ट्राय केलेत आज. यस नो वेट चेटू पहा लेझी क्रिकेट मानेवाडी संघाकडून मानेगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. येस मस्करवाडी नंबर 1 आपल्याला शेवटचा कॉल असेल. मस्करवाडी नंबर 1 आपल्याला शेवटचा कॉल असेल. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या, अन्यथा आम्ही वारंवार सांगतोय की युट्यूब पहा मित्रांनो. मैदानात बसला असेल तरी युट्यूबवर मॅच पहा आणि साऊंडचा आवाज थोडा कमी असल्यामुळे आम्ही आपल्याला सांगतो युट्यूब पहा आणि त्यानुसार सूचनेचं पालन करा. पहा 40+ चे खेळाडू. काय ते सुंदर असं क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये. ईश आला काय, ईश गेला काय. एखादा अतिरिक्त चेंडू हाताळला तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. अजून देखील आपण विचार केला गलमेवाडी संघ, मात्र असे जे चेंडू हाताळले तर नक्कीच मॅच मध्ये विजयी होतील मानेगाव संघ. चला मस्करवाडी संघ नंबर 2 मस्करवाडी नंबर 1 आपल्याला विनंती असेल शेवटचा कॉल. मोरिया 11 मस्करवाडी संघ शेवटचा कॉल. विक्रांत शेवटचा कॉल असेल. विक्रांत कॅप्टन पाठवा. 1 चेंडू 14 ची गरज.
चला लगेचच मानेगाव